पुन्हा शक्ती मराठ्यांनी प्रचंड उठाव करून दाखवायची आणि चॅलेंज म्हणून हिमालयासारखं पहाडासारखं पुन्हा सरकारच्या पुढे उभा राहायचं. लोळविणार पायाखाली जर सरकारला लोळविलं नाही ना तर जात मराठी सांगणार नाही घरात ठेवून लोळविल यांना पायाखाली सोडणार नाही. इथं फडणवीस साहेब कोणाच्या नादी लागायचं माहितीये का? जे मॅनेज होत जे फुटत तुम्ही उठ म्हणले उठत बस म्हणले बस खानदानी असताना मराठीच्या अवलाद फुटत नसतील मॅनेज होत नसतील खाली बसत नसतील खाली बसणार तुम्हाला मराठ्याला जर दिला नाही. माझ्या नादी नाही लागायचं. पुन्हा सांगतो सरकारला पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांना सांगतो माझ्या नादी नाही लागायचं. माझ्या समाजाची दगाफट्टा बेमानी जर केली मी तुमच्या आनंदावर विरजनात टाकता जातीला उंचीवरच नेऊन दाखवणार असा जातो आणि एखाद्या जिरील म्हणला ना जिरीतच असतो. आपला कचकाल अवघड आहे. ज्याच्या कोणी नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागत असतो. मी एकदा नादी लागलो की मी जिरीलीच आणि मी तुम्हाला सिद्ध केले पुढे सिद्ध करायचं असलं तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका तुम्हाला कळण सरकार मोठा मराठा